नमस्कार, आपण पाहत आहात GST न्यूज आवाज महाराष्ट्राचा। महापुरुषांना अभिवादन करत न्यायाच्या लढ्याला प्रारंभ। कोपरगाव नगर परिषदेने केलेल्या आवोजावी घरपट्टी, मालमत्ता कर वाढी विरोधात तसेच नागरिकांवर अन्याय करणाऱ्या विविध निर्णयांच्या निषेधार्थ राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने आज श्री छत्रपती शिवाजी महाराज स्मारक येथे धरणे आंदोलनास सुरुवात करण्यात आली। आंदोलनाच्या प्रारंभी श्री छत्रपती शिवाजी महाराज, श्री छत्रपती संभाजी महाराज, महामानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांना अभिवादन करून त्यांच्या विचारांचा जागर करण्यात आला। कोपरगावकर नागरिकांच्या हक्कासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कटिबद्ध असून वाढीव घरपट्टी रद्द होईपर्यंत व नागरिकांना न्याय मिळेपर्यंत हा लढा अधिक तीव्रतेने सुरू राहणार आहे। यावेळी पक्षाचे पदाधिकारी, नगरसेवक, कार्यकर्ते आणि मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते। प्रतिनिधी सुरेंद्र गडवे। अशा ताज्या घडामोडी पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा। GST न्यूज आवाज महाराष्ट्र। आमदार आशुतोषदादा काळे यांच्या विनंतीला मान देऊन इथे सर्वजण आलात। मी ज्येष्ठ नागरिक संघातर्फे सर्वांचं अभिनंदन करतो। माझी स्वतःची घरपट्टी, माझं वाढ वडिलोपार्जित घर, माझा चौथी पिढी तिथे राहते आणि त्या घराचे कुठलेही काम नसताना पूर्वीपासून गटारी, सडका वगैरे सगळं झालेलं असून आम्हाला वाढीव दरपट्टी येते। तर ती आता कोपरगाव अतिशय परिस्थिती नाही आज भरण्याची सगळ्यांची, कारण बरेच लोक थकबाकी जातात। तर यांनी आहे ती वाढीव पट्टी न करता